माझा सुकला रे. आणि खरोखर आज अनेक लोक परमेश्वराला आवाज देत आहेत. अनेक लोक परमेश्वराला म्हणताय, परमेश्वर दे बाप्पा तू धाव. आता माझा कंठ, माझं जगण्याची जी पद्धत आहे, माझ्याकडे आलेले जे आजार आहेत, विकार आहेत, समस्या आहेत, चिंता आहेत, काळजी आहेत, व्याधी आहेत, प्रत्येक प्रकारचं दुःख आहे, सगळ्या प्रकारच्या गोष्टी मध्ये जे निर्माण झाल्या, प्रभू परमेश्वर दे बाप्पा तू धाव. आणि माझ्यामध्ये जीवनात निर्माण झालेलं सैतानाचं वादळ तू थांबव. सैतानाला शांत करण्यास, सैतानाला नष्ट करण्यास तू धाव रे. आणि अशाच प्रकारे सैतानाला नष्ट करण्याचं वचनाच्या माध्यमातून आज आम्ही विषय निवडलेला आहे, पाप. मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की पापाची मूळ व्याख्या काय आहे किंवा पापाचं मूळ अर्थ काय आहे, आम्ही पवित्र शास्त्राच्या माध्यमातून आज पाहणार आहोत. पाप म्हणजे काय, पाप काय आहे. अनेक लोक म्हणतात पाप करू नको, पाप नको करू. म्हणजे नेमकं काय करू नको, पाप काय आहे, पाप अशी कोणती गोष्ट आहे की खरोखर रोमकरांच्या पत्र अध्याय क्रमांक 14 आणि वचन क्रमांक 23 मध्ये लिहिलेले, जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे. जी गोष्ट आम्ही जी काही करत आहोत परंतु आमचा विश्वास त्याच्यामध्ये नाही ते पाप आहे. रक्तस्रावी स्त्रीचं जर आम्ही उदाहरण घेतलं तर तिच्या जीवनामध्ये पाप होतं. आणि ते पाप मी तुम्हाला सांगू इच्छितो प्रिय, ते अशा प्रकारचे की तिने अनेक नाना वैद्यांकडे गेली, अनेक प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या, परंतु तिला बरं वाटलं नाही. पहिली गोष्ट तिचा पहिला तो एकदम मुळात विश्वासच नव्हता. दुसरी गोष्ट, ज्या ज्या ठिकाणी जाईल, इथं मला बरं वाटन का, तिथं मला बरं वाटन का, तिथं मला बरं वाटन का. आज देखील आज आम्हाला जगामध्ये पाहायला मिळतं, अनेक विश्वासणारे लोक आहेत, त्यांच्या जीवनामध्ये ज्या वेळेस संकट, समस्या, चिंता, काळजी येतात, त्या अनेक वेळेस ह्या चर्चला जातात, दुसऱ्या चर्चला जातात. हे पास्टर नाही, ते पास्टर नाही, त्या सिस्टर. आणि आता तर एक नवीनच वेगळंच परिवर्तनाची लाट आलेली आहे. जे शुभवर्तमान सांगतात किंवा जे वचनाची सत्याची सेवा करतात, परमेश्वराचं वचन गाजवतात, त्यांच्याकडे लोक येत नाहीत, त्यांच्याकडून सल्ला मसलतही घेत नाहीत आणि त्यांना परमेश्वराच्या वचनाच्या माध्यमातून विचारित देखील नाही. आणि म्हणून प्रिय हो, आम्हाला पाहायला मिळते या ठिकाणी की खरोखर अनेक लोक जे असे आहेत की जे विश्वासाने चालत नाही आणि म्हणून ते पाप आहे. मला अमुक ठिकाणी गेल्यानंतर बरं वाटेल, मला अमुक पालकांच्या ठिकाणी गेल्यानंतर मला चांगलं वाटेल, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, जो कोणी प्रभू येशू जवळ जातो, ती 12 वर्षाची रक्तस्रावी सगळ्या दुनियात हिंडून आली, परंतु तिला बरं वाटलं नाही. आणि मग तिला समजलं एक जगाचा तारक, जगाचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आहे. आणि मग तिने मनामध्ये विश्वास ठेवला. आम्ही पहिलं पाहतो पापाचं मूळ काय आहे किंवा पाप काय आहे. पापाची मूळ व्याख्या काय आहे की जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे. आणि मग तिचा विश्वास त्या टायमाला जागृत झाला आणि तिने मनामध्ये विश्वास ठेवला की मी प्रभू येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला जरी शिवले तर मी लगेच बरी होईल. आणि तो विश्वास त्या ठिकाणी तिच्यामध्ये असणाऱ्या पापाला तिने मारून टाकलं आणि ती धावत गेली आणि प्रभू येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले आणि तात्काळ लगेच. इतर विधर्मी लोकांसारखं खेट्या घालायचं काम नाही. आता आजकाल आमच्या ख्रिस्ती समाजामध्ये अनेक चर्चेस मध्ये 4 रविवार या, 5 रविवार या, कंटिन्यू या, महिनाभर या, 40 दिवस या आणि मग तुम्हाला बरं वाटेल. नाही प्रियो, जो कोणी विश्वासाने जातो लागलीच लगेच, जसं 12 वर्षाची रक्तस्रावी स्त्री अशक्य असणारा रोग जर प्रभू येशूच्या वस्त्राला स्पर्श करताच जो निघून गेला, याचा अर्थ पहिले प्रथम तिने पापाला बाजूला काढलं. तिने कबूल केलं की जगाचा एकच उद्धारक आहे तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि तिने कबूल केलं की मी जिथे जिथे फिरले पण तो माझा विश्वास नव्हता. मला असं वाटायचं की इथे गेल्यावर बरं वाटेल, तिथे गेल्यावर बरं वाटेल. आजही अनेक लोक आहेत, हे चर्च ते चर्च, काही खेट्या घालायला जातात, काही विधर्मी लोकांकडे जातात, वेगवेगळ्या प्रकारचं. परंतु रोमकरांचं पत्र अध्याय क्रमांक 14 आणि वचन क्रमांक 23 मध्ये लिहिलेले जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे. आणि याकोबाचं पत्र अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 17 मध्ये लिहिले, चांगले करणे कळत असून जो तो करत नाही त्याची ते पाप. जे चांगलं आहे ते मला कळतंय परंतु मी ते करत नाही, ते न करणं म्हणजे चांगलं न करणं म्हणजे पाप. अनेक वेळेस आपण म्हणतो की पाप करू नको, पाप करू नको. म्हणजे नेमकं कोणत्या विषयाला धरून पाप करू नको. अशी खूप विशिष्ट अशी एकच घटना नाही, अशी एकच वस्तुस्थिती नाही किंवा विशिष्ट असा एकच प्रसंग नाही की ते न केल्यामुळे आमचं पाप होईल. पाप म्हणजे काय तर जे काही विश्वासानं नाही ते. ज्यावेळेस परमेश्वराने आदम आणि हव्वाला निर्माण केलं आणि त्यांना विश्वासाने जीवन जगण्यास सांगितलं आणि ते विश्वासाने जीवन जगत होते, परंतु ज्यावेळेस तो दियाबल, ज्यावेळेस तो सैतान, ज्यावेळेस तो दुष्ट, ज्यावेळेस तो चोर, ज्यावेळेस तो लांडगा त्या बागेमध्ये आला आणि हवाबाईला त्या ठिकाणी त्याने भुरळ घातली आणि तिचा विश्वास पहिला तोडला. जोपर्यंत आमचा विश्वास तुटत नाही तोपर्यंत आमच्या जवळ पाप नाही. परंतु एकदा का आमचा विश्वास तुटला म्हणजे क्रिया, कार्य, कृती, आचरण
ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बाजूला पडतो आणि मग परमेश्वरावर जो भरोसा ठेवला, परमेश्वराने जी आज्ञा दिली त्या आज्ञाचं उल्लंघन यांच्यापर्यंत जोपर्यंत होत नव्हतं तोपर्यंत यांच्यामध्ये विश्वास होता. कारण परमेश्वर त्या एदेन बागेमध्ये वारंवार त्यांची भेट घ्यायला यायचा आणि परमेश्वर त्याला तोंडोतोंडी भेटायचा, बोलायचा, त्यांचं क्षेमकुशल विचारायचा आणि बिनधास्त परमेश्वरच्या समीप राहायचे. आणि त्यावेळेस त्यांच्याकडे पाप नव्हतं. पण ज्याच वेळेस पाप आलं त्याच वेळेस परमेश्वराने त्यांनी भेट घ्यायला सुरुवात केली आणि आदाम आणि हवा त्या झाडाच्या पाठीमागे लपले आणि परमेश्वरने आवाज दिला, आदामा कुठं आहेस तू? आणि मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं, प्रभू परमेश्वर दे बाप्पा, जगाच्या उद्धारक, माझ्या तारणाऱ्या, माझ्या निर्माण करत्या, माझे जिवंत प्रभू, मी तुझ्यापासून लपलो आहे. मग परमेश्वर म्हटला, का लपला आहे? कदाचित मी दिलेली आज्ञा तू मोडलीस का? नेमकं काय झाले? काय गडबड काय झाली? आणि मग त्या ठिकाणी म्हटला, तू मला जी स्त्री दिली होती ना, तिच्यामुळे मी ते फळ खाल्लं, तुझी आज्ञा मोडली आणि आज आम्ही दोघं नग्न आहोत असं आम्हाला दिसतंय आणि म्हणून तुझ्या पुढे यायला आम्हाला लाज वाटू राहिलेली. अशाच प्रकारे याला म्हणतात पाप. म्हणजे जे काही विश्वासाने नाही ते पाप. चांगले करणे कळत असून जो तो करीत नाही त्याचे ते न करणे म्हणजे पाप. आणि म्हणून प्रिय, आम्हाला चांगलं ते कळतंय आणि आम्ही ज्यावेळेस ते करत नाही त्याला लगेच पाप गणण्यात येतं. मग ठराविक एखादी वस्तूच नाही. अनेक लोकांना असं वाटतंय चर्चला जाणं चांगलं आहे, परंतु ते चर्चला जात नाही, मग त्यांचं न जाणं हे त्यांच्यासाठी पाप. अनेक लोकांना समजतंय की देवाचं वचन सत्य आहे आणि हे सत्य स्वीकारणं गरजेचं आहे, परंतु ते लोक स्वीकारित नाही, म्हणजे ते त्यांचं न स्वीकारणं म्हणजे पाप. पापाच्या संज्ञा आमच्या कृती आणि आचरणाने सृष्ट आणि न दिसणाऱ्या गोष्टी ज्याच्यावर आम्ही अविश्वास निर्माण करतो, ज्याला आम्ही विश्वास ठेवित नाही, असं गोष्टीला पाप गणण्यात आलेला आहे. योहान सुसमाचार त्याचा 3 अध्याय आणि 4 वचनामध्ये लिहिले, जो कोणी पाप करीतो तो स्वैराचार करतो, कारण पाप स्वैराचार आहे. आणि म्हणून प्रिय हो, आज आम्ही पापाचे मूळ काय आहे, पापाची मूळ व्याख्या काय आहे, पाप म्हणजे नेमकं काय आहे, आणि ह्या गोष्टी आपण परमेश्वरच्या वचनाच्या माध्यमातून शिकत आहोत, पाहत आहोत, चिंतन करत आहोत, मनन करत आहोत. याच उद्देश हाच की आम्हाला अनेक वेळेस असं वाटतं की आम्हाला अनेक आज्ञा दिलेले, पाप करू नको. 10 कमांड्स, 10 आज्ञा कशासाठी दिल्यात का त्या उल्लंघून नाही, परंतु अनेक लोक त्या उल्लंघतात. त्याच्यानंतर नव्या करारामध्ये परमेश्वराने 10 नाही दिल्या, 2च दिल्या, 2 पैकी 1च दिली, जशी स्वतःवर तशी शेजाऱ्यावर प्रेम कर, परंतु तीही करत नाही. म्हणजे काय करतो तो मनुष्य? पाप करतो. या ठिकाणी 1 योहान 5 अध्याय आणि 17 वचनामध्ये लिहिले, सर्व प्रकारची अनिती पाप आहे. सर्व प्रकारची अनिती, मग कुठली असू, तुमच्या व्यवसायातली असू, तुमच्या धंद्यातली असू, तुमच्या संसारातली असू, तुमच्या ऑफिस लाईनची असू, आणि विशेष करून धार्मिकतेमध्ये देवाचं वचन सांगण्याबद्दलची देखील असू शकते. जर मी माझा स्वार्थ सांगण्यासाठी जर लटके वचने घेऊन जर लोकांना जर दिशाभूल करत आहे तर हे पाप आहे. जर आम्हाला सत्य समजून आम्ही ते झाकून ठेवित आहोत तर ते पाप आहे. जर आम्हाला जी कृपा दिली नाही परंतु लोकांच्या छापसाठी जर आम्ही ती कृपा आमच्यामध्ये असं जर दर्शवत आहोत तर ते पाप आहे. जर आम्ही खोटं भविष्यवाणी करत आहोत तर ते पाप आहे. जर आम्ही खोटं एखादं प्रकटीकरण सांगत आहोत तर ते पाप आहे. योहान सुसमाचार त्याचा 16 अध्याय 9 वचनामध्ये लिहिले, ती येशूवर विश्वास ठेवत नाहीत, यावरून ते पापाविषयी त्यांची खात्री होणार. जे जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवित नाहीत ना, ते पाप गणण्यात आलेले त्यांना सगळ्यांना. आणि म्हणून बायबल असं सांगतंय आम्हाला की जो कोणी देवाच्या पुत्राचा मुखाने स्वीकार करील, अंतःकरणात त्याला घेईल, त्याचं तारण होईल. मग पापापासून सुटका मिळाल्यानंतर आम्हाला बक्षीस काय आहे? तर आमचं तारण. पापापासून सुटका मिळाल्यानंतर आमचं बक्षीस काय आहे? आम्हाला स्वर्ग राज्याचं दृष्टांत. पापापासून मिळाल्यानंतर आम्हाला बक्षीस काय आहे? तर आम्ही जे काही काम हाती घेतो ते सिद्धीत जातील. अनेक लोक काम सिद्धीस नेण्यासाठी अनेक प्रकारचे गोड गोड पाप करतात. त्यांना असं वाटतं हे पाप खूप गोड आहे, हे पाप खूप चांगलं आहे आणि याला पाप म्हणता येणार नाही. अनेक लोकांना पापाची व्याख्याच कळलेली नाही. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल की जे विश्वासापासून नाही ते पाप, चांगले करणे कळत असून ते जो करत नाही ते पाप, नियमशास्त्राविरुद्ध जो कोणी वाटतो ते पाप, चुकीची वर्तणूक करतो ते पाप, आणि येशू ख्रिस्तावर विश्वास न ठेवणं हे देखील पाप. आता आपण पाहूया पापाचं मूळ काय आहे. हेजकेलच्या पुस्तकामध्ये 28 अध्याय 2:17 मध्ये लिहिले, हृदय उन्मत्त होणे, स्वतःला देवा समान जाणणे, सौंदर्याचा अभिमान होणे, वैभव दृष्टी भ्रष्ट करणे. तुझ्या सौंदर्याच्या अभिमानाने तुझं हृदय उन्मत्त झालं, तुझ्या वैभवाने तुझी बुद्धी भ्रष्ट झाली, तुझे हृदय उन्मत्त होऊन तू म्हणतोस की देव आहे, तुझे चित्त देवाच्या सारखे असं तू आव्हान आणतोस. मी परमेश्वराच्या समान होईल. आणि म्हणून देवाच्या सेवकाने आम्ही सुरुवातीला जे भजन गायलं की तो दियाबल, तो सैतान, तो परमेश्वरापासून कसा विभक्त झाला आणि त्याला गर्व आला. आणि म्हणून प्रिय आम्ही पाहत आहोत की पाप करण्यासाठी हृदय उन्मत्त होतं, उन्मत्त.
अनेक लोकांना प्रसिद्धी मिळालेली आहे, अनेक लोकांना देवाने एक चांगला स्टेज दिलेला आहे, परफॉर्म करत आहे. अनेक लोकांना देवाने, लोकांना म्हणण्यापेक्षा देवाच्या अभिषिक्त सेवकांना चांगल्या प्रकारचा दर्जा दिलेला आहे. परंतु आज त्यांची मिळालेली किंमत, मिळालेला त्यांची इज्जत किंवा मिळालेला त्यांना असणारी शाबासकी किंवा त्यांच्याकडे असणारं धन संचय किंवा त्यांची जे काही प्रॉपर्टी असेल, याच्यामुळे आज अनेक सेवकांचे हृदय उन्मत्त झालेले आहेत. आणि ही त्यांच्या पापाची सुरुवात आहे. प्रिय, स्वतःला देवा समान जाणणं, तो दियाबल, तो सुरुवातीचा म्हटलेला जुनाट खराब साप, तो लुसिफर, मी देवा समान बनन, मी देवाच्या बरोबरचं माझं सिंहासन करल, देवाच्या सिंहासनासमोर देवासमोर जाऊन दररोज त्याचं मुख झाकणारा, जवळ त्याची स्तुती आराधना करणारा एक चांगल्या प्रकारचा गायक. मी तर तुम्हाला सांगेल की जर गीत गायन वादन जे काही आपल्या गौरवासाठी आपण वापरतो ना इन्स्ट्रुमेंट, त्याचा बादशाह आहे हा सैतान, त्याच्या हातात आहे. त्यांनी पंख जरी फडफडले ना तर सुमधुर गीत निघायची. परंतु त्यांनी देवाच्या गौरवासाठी त्याचा सुरुवातीला उपयोग केला, परंतु नंतर त्याला गर्व आणि अभिमान चढला. आज देखील अनेक देवाचे सेवक आहेत की फक्त ड्रम सेट आणि मोठमोठाले वाद्य आणि कसे उड्या मारून दावीदाने रेफरन्स देतात की दावीद राजा स्वतःहून परमेश्वरासमोर नाचला, त्याचा देह भान विसरला. अहो, तुम्ही तुमच्या हौशामौशीसाठी नाचत आहात, देवाची आराधना करत नाहीत. याचा अर्थ तुम्ही देवबालाचे संतान आहात, याचा अर्थ तुम्ही सापाचे पिल्ल आहात. हे पाप त्याच्यापासून निर्माण झालं आणि या पापात आज आम्ही काय करतो आहोत आम्हाला हेच समजत नाही. आम्हाला असं वाटतं की देवाची स्तुती करणं चांगलं आहे. आमेन, देवाची स्तुती करा, नाचून गाऊन देवाची स्तुती करा. आमेन, नाचून गाऊन देवाची स्तुती करा. परंतु तुम्ही असं नाचताय की जसं काही तुम्ही तुमच्या नवरदेवाच्या वरातीत नाचतात, जसं काही एखाद्याच्या बारशात जाऊन नाचतात. याला देवाचा गौरव म्हणत नाही. तुम्ही वाद्य वाजवत असताना कसं प्रकारे वाजवतात, जसं तोडकं मोडकं येईल ते देवाला सादर करा. स्वतःला गौरव देऊ नका आणि स्वतःला गौरव घेऊ नका. सर्व गौरव परमेश्वरला द्या. आणि नेमकं असं झालं की ज्यावल म्हटलेला किंवा जो खराब आणि जुनाट साप म्हटलेला जो आहे ना, तो सुरुवातीचा मूळ पापाचा मूळ, त्याने काय केलं, स्वतःचं हृदय उन्मत्त झालं. त्याला असं वाटलं देवाच्या घरामध्ये देवाचं मला एक स्वतंत्र स्थान आहे, माझ्याकडे पण नोकर चाकर आहेत, माझे सुशस्त्र करणारे देव अनेक लोक आहेत. आणि मग त्याच्या समोर त्याला असं वाटलं की मी देवाच्या राज्य समान, माझंही मुख कुणीतरी झाकावा, माझी स्तुती कुणीतरी करावा. होय प्रिय, त्याची देखील सुशस्त्र करण्यासाठी अनेक लोक त्याच्या हाताखाली परमेश्वराने निर्माण केले होते. कारण देव ज्या वेळेस त्याच्या लोकांची दिशाभूल करण्याचा ज्यावेळेस करतो त्यावेळेस परमेश्वर त्या लोकांकडे पाहत असतो. आम्ही पाहतो की त्या जियाबालचं हृदय उन्मत्त झालं आणि त्याने स्वतःला देवा समान समजलं. तो नंतर त्यांना म्हटला, या देवासारखं मी पण बनन, या देवासारखं माझं उच्च सिंहासन असेल, या देवासारखं अनेक देवदूत येऊन माझी सेवा करतील आणि मी देवाला टक्कर देईल. नाही प्रियो, देवाला टक्कर देणारा इथं जगामध्ये कुणीच निर्माण झालेला नाही. जे निर्माण झाला होता त्याला त्यांनी वरून खाली टाकलं आणि वरून खाली टाकलं तर आज तो तुमच्या आणि माझ्यामध्ये घुसलेला आहे. पण तू कसा घुसला हेच कामाला नाही, समजलं नाही. स्तुती आणि स्तवन करताना देखील तो आमच्यामधून घुसून काम करतो आणि आम्हाला वाटतं काय छान सुंदर उपकार स्तुती आणि कुठं किती गीतं चालले, छान किती भारी वाजवतात, किती भारी नाचतात. हे कसे नाचतात ज्याचे त्याच्या अंतकरणाला माहिती आहे. आणि तुम्ही नाचा, मला त्याबद्दल वाद नाही. या ठिकाणी लिहिले सौंदर्याचा अभिमान, त्याला सौंदर्याचा अभिमान झाला. तो सगळ्या देवदूतापेक्षा एकदम सुंदर बनवला होता परमेश्वराने. तुम्हाला आणि मला सगळ्या जगातल्या लोकांपेक्षा सुंदर बनवलेलं आहे, आम्हाला सगळ्यांना सुंदर बनवलेलं आहे. पण ज्यांनी पवित्र आत्मा परिधान केला ना ते आणखीन सुंदर आणि स्वच्छ आणि पवित्र आणि शुभ्र आणि त्याच्याकडे आकर्षित होणारे लोक दिसतात. आणि नेमकं आम्ही काय एकदा आकर्षित सुंदर होणारे दिसले, लोकांना एकदा का दिसलं की खरोखर की त्या ठिकाणी अव्यवस्था आहे, तर निश्चित अर्थाने हेच लोक, जसं देवाने तर सैतानाला ढकलून दिलं ना तसं हेच लोक अनेक पालकाला ढकलून देतील. पालक साहेबांना विनंती आहे की जे आहे ते रिअल लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करा. पाठीमागे येण्यापूर्वी मला एक व्हॉट्सअपला एक माझ्या कमेंट आलेली होती आणि त्या कमेंट बद्दल मी सांगू इच्छितो की ज्या वेळेस त्यांना ते म्हणतात की आरडून ओरडून देवाचं सत्य सांगण्याची काय गरज आहे, तुमच्याकडे जर सत्य आहे तर देवाचं वचन आरडून ओरडून सांगायची काय गरज आहे. धोंडे देखील ओरडतील जर तुम्ही आणि मी गप्प बसलो तर. आणि त्या सेवकाला मी त्याचा सन्मान करील, आदर करील, कारण तो देवाचे सेवकच आहेत. पण तुम्ही हे देखील सांगाल की याचा अर्थ त्या सेवकाला वचन समजलेलं नाही, तो अजून अंधारात आहे, अजून तो पापच करत आहे, त्याचं हृदय उन्मत्त झालेलं आहे. तो स्वतःला कुणीतरी देव समजायला सुरुवात केली, त्याच्या सौंदर्याच्या, त्याच्या संस्थेचा आणि त्याचं जे काही थोडंफार वाकडं तिकडे लिटरेचर शिक्षण आलं असेल ना, डॉक्टरीन कुठून तरी 1-1.5 वर्षाचं बायबल कॉलेज किंवा जो संस्थेचा वरून माल मसाला येत असेल ना, त्याच्या जवळ जीवन जगत असेल ना तर त्याचा अभिमान झालाय त्याचा.
त्याच्या वैभवाने त्याची बुद्धी भ्रष्ट झाली. आणि अशा सेवकाला मी सांगू इच्छितो या ठिकाणी की हे तुझ्या पापाचं मूळ आहे आणि म्हणून पापाचं मूळ आमच्यामध्ये नसावं म्हणून आमचं हृदय परमेश्वरच्या ठाई चांगलं असावं. पापाचा उद्रेक आमच्यामध्ये निसावं म्हणून आम्ही विश्वासाने जीवन जगावं, चांगले ते करावं, नियम शास्त्राचं मनन चिंतन अध्ययन करावं, त्याचे फॉलोअप करावा. चुकीची वर्तणूक आम्ही करू नये. आज अनेक लोक चुकीची वर्तणूक करू. विशेष करून देवाच्या सेवकाबद्दल मी सांगेल की अनेक खोटे संदेश, खोटे प्रेषित, खोटे प्रकटीकरण सांगणारे, खोटे सकून पाहणारे एक प्रकारचे जाणते तयार झालेले आहेत. हे जाणते येतं पण चुकून यांना पास्टर साहेब म्हणतात. जाणत्यात आणि यांच्यात काहीच फरक नाही. आणि नंतर आपली चूक समजली म्हणजे व्हिडिओ डिलीट करून टाकायचा. आज देखील त्या ठिकाणी त्याची कमेंट दिली होती ते पूर्ण डिलीट करून टाकली. आम्ही पाहत आहोत पापाचं मूळ काय आहे ते एजकेलच्या पुस्तकामध्ये 28 अध्याय 2 आणि 17 मध्ये लिहिले. हृदय उन्मत्त होणे, स्वतःला देव समजणे, सौंदर्याचा अभिमान, वैभवाने बुद्धिभ्रष्ट होणे. तुझ्या सौंदर्याच्या अभिमानाने तुझे हृदय उन्मत्त झाले, तुझ्या वैभवाने तुझी बुद्धिभ्रष्ट झाली, तुझे हृदय उन्मत्त होऊन तू म्हणतोस मी देव आहे. अनेक प्रॉफिट लोक मी देव आहे असे समजायला लागलेले आहेत. आमच्या पुणे भागामध्ये तर भरपूर निर्माण झालेत आता एका चढी एक. जसं जाणत्याचा कार्यक्रम चालू आहे ना तसं अनेक देवाच्या नावाचं सोंग घेणारे मी देव आहे म्हणे. देवाने मला प्रकटीकरण दिलंय, देवाने मला या दृष्टांत दाखवला. हे खोटे स्वप्न, खोटे दृष्टांत यांच्या मनातलं कपट सांगतात आणि देवाने मला सगळ्या गोष्टी दाखवताय. मी भविष्यवाणी करतो. अरे काय तुम्ही भविष्यवाणी करणार? देवाने तुमच्याविषयी आज मला भविष्यवाणी दिली. प्रभू येशूच्या नावात प्रत्येक जे डुप्लिकेट लोक आहेत प्रभू येशूच्या सामर्थ्यवान नावात प्रभू येशूने दिलेल्या अधिकारावर मी त्यांना बांधतो. खरोखर या ठिकाणी त्यांचं हृदय उन्मत्त होऊन ते नको त्या गोष्टी करत आहेत. अनेक विश्वासणारे फसवत आहे. मी परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल की खरोखर आमच्यामध्ये जर पाप घुसलं तर पाप आम्हाला जसं ते येदेन बागेतून आम्हाला हकलून दिलं आणि त्या ठिकाणी गरगर फिरणारी खरोबी मासणारी तलवार ठेवली की जे कोणी त्या जीवनी झाडाचं फळ खाऊ नये. पण तो तुमच्या आणि माझ्यासाठी भाग्याची आणि आशीर्वादाची गोष्ट आहे. त्या जीवनी झाडावरचं फळ माझा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून जर आम्ही राहिलो तर माझा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला त्या जीवनी झाडाच्या फळाजवळ नेईल आणि त्या जीवनीच्या झाडाचं फळ आम्हाला देईल. पण आम्ही स्वतःहून आमच्या करणीनं, कृतीनं, आचरणाने आणि आमच्या कोणत्याच गोष्टीने आम्ही त्या फळापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि ते फळ न मिळण्याचं कारण आम्ही पाप केलेलं आहे. आमचं मूळ ते गरगर फिरणारी गरुब असणारी तलवार परमेश्वरच्या वचनामध्ये पवित्र शास्त्राचं उत्पत्तीचं पुस्तक पाहिलं तर त्याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळाली. त्या तलवारीच्या आतमध्ये कोणीच जाऊ शकत नाही. जगातला कुठलाच तांत्रिक नाही, मांत्रिक नाही, जादूटोणा करणारे नाही, करणी भांडीमध्ये चेडूक चेडे नाही. आणि अशा प्रकारचे किती बंगालची जादू असू नाही तर अख्ख्या आशिया खंडातली जादू असू त्या झाडापर्यंत कोणी टच होत नाही. पण तू प्रिय परमेश्वरने तुमच्या आणि माझ्यावर दया केली. देवाने जगावर एवढं मोठं प्रेम केलं की त्यांनी त्याचा एक पुत्र दिला अशासाठी की तुमचा आणि माझा नाश होऊ नये, तर तुम्हाला आणि मला ते सार्वकालिक जीवन होताना मिळावं. तुम्हाला आणि मला ते जे जीवन झाडाचं फळ आहे ते आम्हाला मिळावं. पण आम्ही जैविक पद्धतीने अशा काही गोष्टी घेऊ शकत नाही. म्हणून मी तुम्हाला विनंती करेल, जे पाखंडी लोक आहेत, जे भ्रमिष्ठ लोक आहेत, जे देवाच्या वचनाबद्दल सांगत नाहीत आणि मनानेच काहीतरी सांगतात, यांच्यापासून तुम्ही दूर राहा. जर दूर राहिले नाही तर तुमचाही त्यांच्यासारखा नाश होईल. आम्ही पाहतो प्रिय देवाचा सेवक, अनेक देवाच्या सेवकाची उदाहरणं आहेत की त्यांचं जीवन या पापामुळे पडलेलं आहे. त्यांचं जीवन या पापामुळे बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये आलेल्या आहेत. आम्ही पाहतो उत्पत्तीचं पुस्तक अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 1, सापाची धूर्तता. साप कोण आहे? अनेक लोकांना वाटतं तो सरपटणारा जो प्राणी आहे ना तो साप आहे, तो जैविक दृष्ट्या साप आहे. पण साप दुसराच आहे प्रिय. हवेने सापाची बात बोलणं ऐकलं. आता साप कधी बोलतो का? तुमच्याबरोबर कोणता सफेरद्र असेल ना त्यांच्याकडे जाऊन सापाला म्हणू तुम्हाला काहीतरी सांग. साप बोलत नाही प्रिय. हवेने सापाचं बात, सापाचं बोलणं, त्याचे शब्द ऐकलं. असं उत्पत्तीच्या पुस्तकात अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 13 मध्ये जर आम्ही पाहिलं तर हवेने सापाची बात ऐकली. जगातला सरपटणारा साप त्याची बात ऐकत नाही. आज साप जे आहेत ना हे डुप्लिकेट संदेष्टे, डुप्लिकेट सेवक, डुप्लिकेट पास्टर, डुप्लिकेट रेव्हरंड, बिशप साहेब, महागुरु स्वामी, पोप साहेब, कर्नल साहेब, त्याच्यानंतर आणखीन जे काही कोणते साहेब तयार झालेले आहेत ना ते सगळेजण हे ज्यावेळेस बोलतात ना हे साप आहेत. साप जर देवाच्या वचनाप्रमाणे जर आचरण नाही करत ना तर हे 100% साप आहेत. आणि या सापाचं ज्यावेळेस तुम्ही मी ऐकू ना तर आम्ही बहकले जाऊ. जशी ती हवाबाई पहिल्या सापाचं ऐकलं आणि ती बहकली, देवाच्या विरोधात बंड पुकारलं. आज देखील असे अनेक लोक आहेत की ह्या डुप्लिकेट जाणत्याकडे म्हणजे डुप्लिकेट पास्टर लोकांकडे, भविष्यवक्त्याकडे जातात, प्रकटीकरणावाल्याकडे जातात आणि ते फसवले जातात आणि ते सापासारखं मस्तपैकी गोड बोलतात. साप आला आणि फुसकऱ्या नाही मारल्या.
ज्यावेळेस हवाबाईकडे साप आला ना, तो फुसकारे मारीत नाही आला, एकदम प्रेमाने. हा काय त्याची ती येण्याची पद्धत. आणि भोळे लोक गेले आणि तिथं भोळ्या लोकांचं काम काम करून टाकलं. भोळ्या लोकांना मी तुम्हाला विनंती करील की कृपया भोळं राहू नका, जरा वचनामध्ये वाढा. आता नुसतं नुह्या दुधावर नसता थांबू. आता तुम्ही बालक नाहीत. गेल्या 4 पिढ्यापासून तुम्ही आणि मी ख्रिस्ती आहोत, तरी अजून आम्हाला समजलं नाही पाप म्हणजे काय. आम्हाला वाटतं फक्त हे नको, खोटं नको बोलू, पाप, मूर्तीपूजा करू नको, पाप, आई बापाची आज्ञा, जे काही 10 कमांड्स किंवा हे, अहो पाप तुम्ही क्षणाला करताय. हवेने सापाची बात ऐकली, बोलणं ऐकलं आणि सापाने तिला बळकवली, त्याचं म्हणणं ऐकलं. ज्यावेळेस आम्ही अशा लोकांचं म्हणणं ऐकतो, ज्यावेळेस आम्ही अशा पास्टरची त्याला फॉलोअप करतो, त्यांच्या मिनिस्ट्रीला सपोर्ट करतो, त्यांच्या कार्यक्रमाला देखील जातो, पापाचे शाप येतात आमच्यावर. उत्पत्तीचं पुस्तक अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 17 मध्ये लिहिले, आदम आणि हवेचं ऐकलं. मग एकदा हवाबाईला हवा निर्माण झाल्यानंतर आदम शेवटी बैल झाला. पाळक लोक बैल झाली आहेत पालखीनबाई समोर. इतक्या दिवसापासून आम्ही देवाचं वचन इतक्या सामर्थ्याने, अभिषेकाने, आत्म्याने तळतळून सांगत आहोत, तरी पालखीनबाई मध्ये काहींचा फरक पडणार. काही पालक साहेबांनी एखादा जर रेफरन्स विचारला ना, तर पालखीनबाईला सापडायला 15-20 मिनिटं लागतो. शेवटी पालक साहेबाला तळतळावं लागत त्या पालखीनबाईवर. कस काय पालखीनबाई केलं तुम्ही, कस काय दीक्षा दिल्या आहात ना, तर देवाच्या वचनाचं पहिलं अनुकरण करा. ते सगळं प्रोपन्सी वगैरे सगळं सोडून द्या. हे तुमच्या बसची बात नाही. तुमच्यापेक्षा ते जाणते जोशी बरे सरळ पैसे घेतात आणि सरळ त्यांना जे येईल ते बकून टाकीत. झालं तर झालं खरं, नाही झालं तर नाही खरं. पण तुमचं जर खरं नाही झालं, तुमचं भविष्यवाणी, तर लोक माझ्या जिवंत प्रभू येशूची निंदा करतात. लोक माझ्या प्रभू येशूपासून बाजूला जातात. लोक माझ्या परमेश्वराने दिलेल्या पवित्र आत्म्याला खिन्न करतात. आणि ही खेदाची गोष्ट आहे. आणि म्हणून आम्ही पाहत आहोत की आदामाने परमेश्वराने दिलेली आज्ञा भंग केली. एकदा का पाप सुरू झालं का ते एक पाप झाकायसाठी अनेक प्रकारचे पापप्रयोग आम्हाला करावं लागतात. दुसरा एक रेफरन्स आपण पाहूया. पाप कशापासून निर्माण होतं, पाप कसं होतं, पाप कशापासून निर्माण होतं आम्ही पाहूया. सैतानापासून. योहान 8:44, तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनाप्रमाणे कराव्यास इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्य घातक होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाडीचा पाप आहे. पाप जे आहे ना, पाप कशापासून निर्माण होतं, तर आमचा म्हणण्यापेक्षा माझा नाही, विश्वास ठेवणाऱ्याचा नाही, परंतु जे विश्वास नाही ठेवीत ना, अशांचा जो बाप आहे ना जगातला, सैतान. योहान कृष्णवर्तमान रेफरन्स लिहून घ्या. मी माझ्या मनच्या या ठिकाणी काही सांगत नाही, रेफरन्स लिहून घ्या. योहान कृष्णवर्तमान त्याचा 8वा अध्याय आणि 44व्या वचनामध्ये लिहिले, तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनाप्रमाणे. बापाची वासना, सैतानाची पहिल्यापासून वासना होती की देवाच्या विरोधात वागणं. सैतानाचे पहिल्यापासून काम होतं की देवाच्या लोकांना विरोध करणं. सैतानाचं पहिल्यापासून काम होतं की देवाचे आज्ञा आणि नियम तोडणं. आज देखील आम्ही पवित्र शास्त्राच्या आज्ञा आणि नियम तोडत आहोत, या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि म्हणून आज आम्हाला लक्षात येईल की खरोखर आम्ही पाप कशा प्रकारे करतो. अहो, अनेक लोक तेलाच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, मीठ, काय किती कॅन्डल. मला असं वाटतं की कमीत कमी पाळक साहेब पाळकेनबाईचे एखादे ओढणीचे तुकडे करून नाही कुपरते. कदाचित म्हणतील हे आमच्या पाळकेनबाईला खूप मोठा आशीर्वाद मिळाला, खूप मोठं सामर्थ्य मिळालं, खूप मोठं प्रकटीकरण आहे आणि या ओढणीमध्ये ते सामर्थ्य आहे. अहो, लोक आपल्या अंगातले कोट लोकांवर फेकून देतात आणि त्या ठिकाणी देवाचं सामर्थ्य स्वीकारा. रिसिव्ह. अहो, काय रिसिव्ह? उद्या तुमच्या पाळकेनबाईच्या ओढणीचे तुकडे करून लोकांना देताल तुम्ही, त्याची तुमचं साध्य होणार नाही. देवाच्या वचनात तुम्ही लोकांना शेअर करा. देवाच्या वचना बाबतीत तुम्ही सगळ्या गोष्टी करा. आणि ह्या ज्या गोष्टी होत आहेत त्या सैतानापासून होत आहे, पण सैतानाने आम्हाला भुरळ घातल्यामुळं आम्हाला ते समजत नाही. आमची तो वाहवा करतो. 10-15 लोक आपल्या फेवरचे घ्यायचे आणि लाईक द्यायच्या. मी रात्रीच्या लाईव्ह फेसबुक मध्ये देखील सांगितलं की पुण्यामध्ये अशा बरीच सुळसुळाट झालेली आहे की त्या ठिकाणी लोक फक्त जारकर्म, चिटकी, सकून पाहणं, भविष्य पाहणं, भविष्य सांगणं, प्रकटीकरण करणं, याच्यावर आज आपलं घर चालवित आहेत. रोमकरांचं पत्र अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 19 मध्ये लिहिले, आज्ञाभंग.
कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते, तसेच एकाच मनुष्याने रक्त सांडलं, तो नाझरेत प्रभू येशू ख्रिस्त याच्या रक्ताच्या द्वारे आमच्या पापाची खंडणी भरली आणि त्या रक्तापासून आम्हाला पापाची क्षमा मिळाली. आणि म्हणून आम्ही आज्ञाभंग जर केला की आमच्यामध्ये पाप वाढलं. स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 51 वचन क्रमांक 5 मध्ये दावीद राजा म्हणतो, जन्मतापासूनच मी पापी आहे. हे परमेश्वर देव बापा, माझा जन्मच पापाचा झालाय. पहा, मी जन्मापासूनच पापाचा आहे. माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी. माझ्या आईने गर्भधारण केलं ना, ते देखील प्रश्न पडलाय कसं केलंय. पापाचं ठपका तिच्यावर आहे. माझ्या पहिली आई हवाबाई पाप केलं आणि तिथून पासून जे पाप आलंय ना, तर आज आम्ही जोपर्यंत आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला मुखाने कबूल करू शकत नाही, जोपर्यंत आमचं मुख प्रभू येशूच्या नावाचा गौरव करीत नाही, जोपर्यंत आमचे गुडघे येशूच्या नावात टेकत नाही, जोपर्यंत आम्ही आमचं पाप सोडून देत नाही, जोपर्यंत आम्ही पश्चाताप करत नाही, जोपर्यंत प्रभू येशूच्या नावात आम्ही बाप्तिस्मा घेत नाही, जोपर्यंत आम्ही प्रभू येशूच्या वचनाचं फॉलोअप करत नाही, तोपर्यंत ह्यो पापाचा डाग आमच्यावर तसाच. जगामध्ये किती शुद्ध आणि पवित्र राहण्याचा जरी प्रयत्न केला ना, तरी त्याच्याच्यानी आमच्या पापाचा डाग धुतल्या जाणार नाही. म्हणून आज आम्ही शिकत आहोत पापाविषयी प्रिय. आम्ही आणखीन एक पुढचा रेफरन्स पाहू या ठिकाणी, आमच्या स्वतःची वाईट अभिलाषा. त्याचप्रमाणे याकोबाचं पत्र त्याचा पहिला अध्याय 14 आणि 15 वचनामध्ये लिहिले, तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलवला जातो, तेव्हा तो मोहात पडतो. वासनेने. आता या ठिकाणी प्रत्येक माणूस वासना त्याच्यामध्ये निर्माण होती. मग संसाराची वासना, जगाची वासना, डोळ्याची वासना, पैशाची वासना, सगळ्याचा वासना. ज्यावेळेस वासना तयार होती ना, मी असं करणार, आणि मग ती मिळवण्यासाठी प्रामाणिकपणे तर काय मिळवता येणार, मी देवाचा महान सेवक होणार, आणि मग ते महान सेवक सत्य वागून होत नाही ना, मग हे डुप्लिकेटपणा करून अनेक लोक मोठं होण्याचा प्रयत्न करतात, ही अभिलाषा धरतात आणि नेमकं स्वतःचं खच्चीकरण करतात. आता त्यांना वाटतंय की आमची खूप छाप आहे, पण ही छाप तुमची उतरायला काही दिवस लागणार नाही. देव दयाचं सागर आहे. देवाने तुमच्यावर माझी कृपा केली. त्याने आताच आमच्या पापाच्या मानेने आम्हाला दंड दिला नाही, तर मी सुद्धा इथं लाईव्ह फेसबुकवर नसतो. देवाने माझं जरी पाप बघितलं असेल तरी दंड द्यायला सुरुवात केली असती ना? अजिबात नाही. आणि मी तर नसतो, पण तुम्ही ऐकणारे नसते. जगामध्ये नीतिमान कोणी नाही, पाप करतो, परंतु इतकं काही पाप करू, आणि विशेष करून देवाच्या सेवकाने तर पाप कमी करण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून मी या ठिकाणी विनंती करेल की पाप आम्हाला कशापासून निर्माण होतं, पाप कसं होतं, आणि पापाची व्याख्या काय, पापाचं नेमकं म्हणणं काय आहे, आज आम्ही पवित्र शास्त्राच्या वचनाच्या पद्धतीतून पाहत आहोत. की या ठिकाणी लिहिलेलं आहे की वाईट अभिलाषा, वासना, प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो. आमच्या स्वतःच्या, दुसरं कोणी ढकलीत नाही. आणि त्या सैतानावर जास्त ठपकाही देऊ नका. अनेक लोक म्हणतात त्यांनी मला भुरळ पाडली, त्यांनी मला मोहात घातलं, त्यांनी मला ढकलून दिलं. आता ढकलून द्यायला येणार नाही. तुम्ही स्वतः तुमच्यामध्ये ती निर्माण झालं. ती हवाबाई रोज त्या झाडाकडे बघत असेल, इकडून तिकडून हिंडून फिरून येत असेल, आणि नेमकं त्या झाडाजवळ आल्यानंतर तिला असं वाटायचं का आम्हाला त्या जर चॅप्टर आहे, जर आमचा तो विषय नाही, परंतु आपण तो विषय घेत आहोत, त्या ठिकाणी पाहिलं की ते फळ जे आहे दिसण्यास सुंदर, मनोहर, आकर्षक, सर्व प्रकारच्या गोष्टीत गुणसंपन्न सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तिला पाहायला मिळाल्या प्रिय. आणि आम्ही त्या ठिकाणी पाहतो की मग आम्ही पाहूया या ठिकाणी मानवाचं पतन, उत्पत्तीचं पुस्तक जर आम्ही पाहिलं आणि त्याचा काही भाग जर आम्ही पाहिलं, तर त्याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की खरोखर त्या ठिकाणीचे फळ किती सुंदर होतं, मनोरम होतं, इष्ट होतं, चविष्ट होतं. यांना कसं माहिती, यांनी तर खाल्लंही नाही, यांनी तोडलंही नाही, पण हे रोज तिकडे जाऊन जिभल्या चाटीत होते, रोज त्याच्याकडे बघायचे. आयला देवाने आम्हाला सगळ्या बागेतला आशीर्वाद दिलाय, सगळे फळं खायला लावले, नेमकं ह्या झाडाचं फळ कमूनच खायला लावलं. ही रोज हिच्या डोक्यात, हिच्यामध्ये वासना निर्माण झाली होती, हिच्यामध्ये पाप करण्याचा तो उद्रेक निर्माण झाला होता, हिच्यामध्ये वासना झाली, आणि त्या वासनेने ती सारखी त्या झाडाकडे ओढत होती. आजही अनेक लोकांच्या जीवनामध्ये श्रीमंत होण्याच्या वासना निर्माण झाल्यात, आणि श्रीमंत होण्यासाठी काही डुप्लिकेट गोष्टी करून राहिली. ती त्याच्या मुद्दाम डुप्लिकेट करत नाहीत, हे मी मान्य करतो की या ठिकाणी लिहिले पवित्र शास्त्राच्या माध्यमातून जर आम्ही पाहिलं तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने, पहिली वासना निर्माण होती, मी खूप श्रीमंत होईल, मला फॉर्च्युनर गाडी येईल, माझी 4 मजली बिल्डिंग असेल, माझं फॉरेन करन्सीला अकाउंट असेल, अख्ख्या भारत देशामध्ये, जगामध्ये माझी मिनिस्ट्री मोठी असेल. वासनेने ओढले जातात. तुमची मिनिस्ट्री नाही, ही देवाची मिनिस्ट्री आहे, देवाचं लोक आहे, सगळं काही देवाचं आहे. तू म्हण
की देव मी तुला या सगळ्या भारतामध्ये उंच करेन, आशिया खंडामध्ये उंच करेन, तेव्हा देव तुला देखील उंच करेल. परंतु नेमकं काय होतंय, आम्ही आमच्या वासनेने आम्ही सगळ्या गोष्टी होतो. आणि मग काय होती, वासना काय एकदा आमच्यामध्ये निर्माण झाली का आमचा गर्भधारण पूर्ण पक्के 100% पक्का. आम्ही काय वांज राहत नाहीत. अनेक पाळक आणि पाळकीनबाई वांज राहिले नाहीत. काहींना पोरं सोरं नाही, त्यांनी दत्तक घेतलेत, परंतु दुसरे पोरं मात्र त्यांना झाले कसे की त्यांच्या वासनेच्या द्वारे त्यांच्यामध्ये पाप निर्माण झालं. आणि पाप एकदा का निर्माण झालं की ते गर्भवती होऊन पापाला जन्म देतं. आणि जर का एकदा पापाला जन्म दिला आणि मग पाप परिपक्व झाल्यावर मरणाला उपजितं. याकोबाचं पत्र 1 अध्याय 15 वचनामध्ये. आणि म्हणून प्रिय हो, आम्ही काय केलं पाहिजे, आमची जी वासना आहे ना, संसारीची वासना, डोळ्याची वासना, देहाची पुसारकी, आमचं काम, आमची मिनिस्ट्री, आमचं उदो मला खूप मोठं ज्ञान मिळालंय, मी खूप मोठा पंडित झालोय, मला प्रकटीकरण मिळाले, मला अन्य भाषा मिळाली, मला पवित्र आत्मा मिळाला, आणि मी जर कसं वागू लागलो तर आतमध्ये आमचं पाप वाढतं. आमच्या मध्ये पापाचा गर्भ हळूहळू मोठा होतो. आमची आई तरी कधी कधी 9 महिन्यांनी 9 दिवस आमचा गर्भ ठेवते, कुठेतरी आम्ही 9 महिन्यांनी 9 दिवसांनी येतो बाहेर. अहो काही पाळक लोकाला गर्भ वाढूच सुद्धा त्यांना दम नाही, ते लवकर डिलिव्हरी होतात, लवकरच मोठं स्वप्न बघतात, पटक्यात बाहेर येतात. अरे कुणी तर देवाचं वचन या ठिकाणी शिकत नाही, काय नाही, लगेच प्रोफेसी करायला सुरुवात करतात. कुणी तर देवाचं वचनही माहित नाही, लगेच एखाद्या दिवशी भविष्यवाणी करतात. आणि खालून कुणी एखादी कमेंट मध्ये जर सांगितलं की पाळक साहेब हे वचन कुठे आहे, तर त्यांना शोधायला नाकीनऊ येतात. घाम पुसता रुमाल सापडत नाही लवकर. हे काय आहे प्रियो? याचा अर्थ त्यांच्यामध्ये किंवा माझ्यामध्ये, मी सर्वस्वी इतरांना दोष देत नाही, हे वचन मला देखील लागू होतंय. हे वचन मला देखील आज आत्मा शिकवत आहे की आम्ही वासनेने ओढल्या जातो, आम्हाला कुणी ढकलीत नाही, व भुलविला जातो, तेव्हा मोहात पडतो. हवाबाई एक काही प्रोसेस झालेली नाही. सैतान आला तिकडं लुंडकत आणि हवाबाई हे फळ खाऊन टाक. नाही, तो बऱ्याच दिवसाची ट्राय करत होता. तो बऱ्याच दिवशी त्या हवेबाईकडे बघत होता. तो कायम त्या झाडावर इकडे तिकडे यायचा, लांबून इकडून तिकडून डोकायचा. हवाबाई आली, त्या झाडाकडे बघती, तिच्या मनामध्ये निर्माण झाले, तिच्या वासना निर्माण झाली, हे खाऊ को नको, हे कमून देवाने मला सांगितलंय, कमून मला आज्ञा दिली. याच्यावर सर्च केला आणि अशा प्रकारे तिने काय केलं, वासना निर्माण झाली. त्या वासनेने ती ओढली गेली, ती वारंवार त्या झाडाकडे जायला लागली. आणि मग ज्यावेळेस त्यांनी मोका साधला आणि राईट टायमिंगला लगेच तिने बोलवलं, आणि बोलवलं मग तिने वेळ काय खाल्ला नाही. एवढ्या दिवसाचं तिच्या डोक्यात एकच गणित होतं का ते फळ खायचं. आजही अनेक लोक एवढ्या दिवसाचे त्यांच्या डोक्यात आपल्याला फक्त प्रॉपर्टी कमवायची, आपल्याला फक्त नाव कमवायचंय, देवाच्या वाचनाशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आणि मग ते फळ खातात, मोहात पडतात. आणि मग त्यांचं जसं पतन झालं ना, येदेन बागेतून यांना हाकलून दिलं ना, तसं तुम्हाला आणि मला इथूनही हाकलून देतील. आणि स्वर्गाच्या राज्यात अजिबात एंट्री नाही, तिथं विशेष घ्यायचं नाही, ते स्वप्नात सुद्धा बघायचं नाही. आमची रवानगी डायरेक्ट नरकामध्ये. परमेश्वराने त्या येदेन बागेतून मनुष्याला पृथ्वीवर टाकलं. परमेश्वराने त्या दियाबल जो दुष्ट म्हटलेला जो देवदूत करूबीम होता, त्यांनी आज्ञा उल्लंघली म्हणून त्याला खाली टाकून दिलं. पण आता जर तुम्ही आणि मी आज्ञा मोडली, विशेष करून पाळक साहेब आणि पाळकीनबाई आणि पास्टर आणि रेव्हरंड फादर साहेब आणि बिशप साहेब आणि पोप साहेब आणि कर्नेटर साहेब आणि कॅप्टन आणि कर्नल आणि कोणते मध्ये काय गुरुजी फिरुजी बरेचसे पोस्ट निघलेले आहेत. आता यांना इथून उचलून डायरेक्ट आदोलकात टाकून देईन, आघात कुपीमध्ये. म्हणजे हा अधिकार आपल्याला नाही, परंतु 100% याच्यावरून असं समजतं, कारण सैतानाला जर तिथं सोडलं नाही, देवदूतांनी पाप केलं त्यांना सोडलं नाही, आदामाला सोडलं नाही, हवेला सोडलं नाही, जी त्याची प्रतिसामानाची उत्पत्ती, आणि तुम्ही आणि मी जर ह्याच पापात जर राहिलो तर तो आम्हाला देखील सोडणार नाही. परमेश्वरच्या नावाला मी महिमा देईल, सन्मान देईल, गौरव देईल. एक शेवटचा रेफरन्स आपण पाहूया, वाईट संगत. कारण आपल्याला वेळ आपली झालेला आहे. आम्ही पुढच्या भागामध्ये पापाविषयी पुन्हा एक वर शिकणार आहोत प्रिय. आणि म्हणून ज्यावेळेस परमेश्वर आम्हाला संधी देईल, निश्चित अर्थाने आम्ही पापाविषयी शिकू. एक शेवटचा एक रेफरन्स आपण या ठिकाणी, वाईट संगत. पहिले करंथीकराचं पत्र अध्याय क्रमांक 15 आणि 33. फसवू नका, कुसंगतीने नीती बिघडती. फसवू नका, फसवू नका, तर कुसंगतीने नीती बिघडत असते. आणि म्हणून आमची संगत कोणाबरोबर आहे? ढवळ्या शेजारी पांदला पावला वाण नाही पण गुण आला. मी अनेक लाईव्ह फेसबुक मध्ये हटवायला, म्हणजे हे जे वचन किंवा हे जे शब्द लाईन आहे ना, ही वापरली, ही म्हण
म्हणून कुसंगतीने नीती पकडू नका. जर देवाच्या वचनाच्या बरोबर जर राहिला तर देवाच्या वचनाची संगती मिळेल. देवाच्या आत्म्याबरोबर जर राहिलं तर देवाच्या आत्म्याची सहभागिता मिळेल. प्रभू येशू बरोबर राहिलं तर प्रभू येशूची सहभागिता मिळेल. परमेश्वर पित्याबरोबर राहिलं तर परमेश्वर पित्याची सहभागिता मिळेल. चांगल्या अभिषिक्त आणि वचनाला कृपामंडित असणारे आणि देवाच्या इच्छेप्रमाणे जगणारे सेवकाबरोबर राहिले तर त्याची देखील आम्हाला सहभागिता मिळेल. परंतु कुसंगती, वाईट लोक, नुसते दिखाऊ माल आणि फसाव धंदा असे करणारे जे लोक आहेत त्यांच्याबरोबर राहून फसू नका. आणि कुसंगतीने तुमची जी नीतिमान बांधण्याचं तुम्ही गोष्ट करीत आहात त्या कुसंगतीने नीती बिघडत असते. आणि म्हणून आम्हाला प्रिय हो, या ठिकाणी कुसंगतीपासून आम्हाला बाजूला राहायचं आहे. परमेश्वरच्या नावाचा मी धन्यवाद देईल, महिमा सन्मान आदर गौरव देईल. खरोखर तो महान आहे, तो सामर्थ्ययुक्त आहे. आज आम्ही परमेश्वरच्या वचनाच्या माध्यमातून पहिल्यापासून आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केल्यापासून देवाचे सेवक जे आज मला सहभागिता मिळाली, ब्रदर साठे यांनी देखील त्या मोह कसा निर्माण झाला आणि आदम हवेचं पतन कसं झालं त्याच्या अगोदर देवाने दियाबल म्हटलेला तो जो जुनाट खराब साप म्हटलेला, जो दुष्ट म्हटलेला जो करोबिम होता, जो देवदूत होता, जो लुसिफर होता, त्याला कसं पतन झालं आणि अशा प्रकारे त्यानंतर परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये कसा चमत्कार केला. आणि पुन्हा एक वार 3ऱ्या नंबरचं गीत गायलं की त्यामध्ये लिहिलं होते की धाव आता कंठ माझा सुकला रे. आता आम्हाला एकच धाव ठोकायची आहे, प्रभू येशू धाव. आता माझा कंठ सुटलेला आहे, सुकलेला आहे आणि आता मला तुझ्या वचनाच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. तुम्ही आणि माझे धाव नुसते आमच्या आवाजाने, आमच्या व्हॉइसनी नाही, आवाज अंतःकरणापासून परमेश्वराला द्या, देवाच्या वचनाकडे द्या. आणि निश्चित अर्थाने मग पुन्हा एक वार किती तुमच्या जीवनात वादळ येऊ, संकट येऊ, समस्या येऊ, चिंता येऊ, काळजी येऊ, जे व्हायचं ते हो, तुम्ही डळणार नाही. कारण ख्रिस्त म्हटलेल्या पायावर तुम्ही व्हाल आणि ख्रिस्त तुमच्या जवळ आहे. परमेश्वर करो आणि आता शास्त्र भाग तुमच्या आणि माझ्यासाठी आशीर्वाद करो. पुन्हा एक वार या पेजवर मला सुंदर अशी संधी दिली. या पेजचे जे प्रमुख आहेत खरोखर ब्रदर सलमान यांचे देखील मी खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे माननीय मोठे बंधू आहेत, देवाचे सन्माननीय अभिषिक्त सेवक, विशेष करून मी वचनाला मान्यता देणारे, वचनाप्रमाणे आचरण करणारे, वचन शिकवणारे धडाडीने आमचे माननीय माझे मोठे बंधू जरी म्हटलं तरी काय अडचण नाही, पास्टर राजू ठाकूर आणि त्याचप्रमाणे श्याम चांदणे आणि अनेक देवाचे सेवक या ठिकाणी लाईव्ह कार्यक्रम पाहिले त्यांनी, अजित ग्वाली, अनेक प्रकारचे मी सगळ्यांचे नाव या ठिकाणी घेऊ शकत नाही कारण मोबाईल माझ्यापासून लांब आहे आणि काही गोष्टी मला दिसत नाही. तरी देखील मी तुमच्या प्रत्येकाशी आभार मानतो. परमेश्वर तुम्हाला आणि मला आणि विशेष करून जे वचनाप्रमाणे आचरण करतील त्यांच्याबरोबर युगाच्या समाप्तीपर्यंत, प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या दिग्विजयापर्यंत, आमचं वर उचलण्यापर्यंत आम्हाला, तुम्हाला आणि मला राखो. आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.